आज मक्का नव्हती गाईला म्हणून पटकन गेले आणि मक्का घेऊन आले. तुम्हाला माहितीये का, मला आधी मक्का माहीत पण नव्हती कशी असती काय, पण मी सासरी आल्यापासून सगळं काही शिकले. सगळ्यांचा घरच्यांचा आग्रह होता भोपळ्याचे 1.5 एकर. म्हणलं चला ठीक आहे, भोपळा छान असा किसून धुवून घ्यायचा. त्यामध्ये हिरवी मिरची, ओवा, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ, तुम्ही ज्वारीचं पीठ पण ऍड करू शकता, थोडी हळद, मीठ, लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडेसे तीळ, जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकायची. तुम्ही हे दिडे पातळही करू शकता आणि चपात्या लाटतो तसेही करू शकता. घरच्यांना खूप आवडले. एक चटणी शेअर करते, त्यासाठी तुम्हाला शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, खोबरं छान असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. आणि त्यामध्ये नाही का थोड्याशा लाल मिरच्या टाकायच्या, लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, पुदिना असला तर पुदिना पण टाकू शकता तुम्ही. छान अशी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची व एका वाटीत काढायची बाउलमध्ये. त्यानंतर दुसरीकडे पळीमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आणि छान असा तडका देऊन घ्यायचा. ही चटणी तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज सोबत पण खाऊ शकता.